चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक. तुझ्या सगळं रेकॉर्ड इकडे ठेवतो. क्षेत्ररक्षण अगदी सजवून घेतलंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी मॅच पहिल्या एक ग्रुप मध्ये आपण पाहतोय. ओखवडी विरुद्ध चोरांबे दोन्ही संघाच्या दरम्यान लढत पाहायला मिळेल. चोरांबे संघाने प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी आपण पाहतोय ओखवडी संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल. चोरांबे संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा विनंती आहे. चला स्पीडअप करा जरा. आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण आयोजकांचा खूप चांगला प्रयत्न. पहिल्या मॅच 5 षटकांच्या खेळवल्या जात आहेत. पूर्णपणे सर्व संघांना चांगली खेळण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेत जर पाहिलं तर टायटल आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे क्रिकेट असोसिएशन जावली, माननीय श्री अंकुश कदम बाबा पुरस्कृत श्री दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेढा आयोजित श्री दत्त चषक 2024 या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक मान्य श्री अंकुश बाबा कदम, तसेच द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय 25,001 सन्माननीय आदरणीय ज्ञानदेवची राजने साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. तृतीय क्रमांक या ठिकाणी 15,001 मान्य श्री चंद्रकांत दादा मोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तृतीय क्रमांक आपण पाहतोय. मालिकावीर यदुनाथ भोसले साहेबांच्या हस्ते मालिकावीरसाठी सायकल या ठिकाणी आपण पाहतोय आणि ट्रॉफी देखील सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. 6व्या मॅचच्या दिवसाने ज्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. संकेत गोलंदाजीसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक. या ठिकाणी क्लास दाखवला. यॉर्कर लेंथ भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. चोरांबे संघाला धक्का क्रमांक 1. बॅक टू पवेलियन अनिल बाबा परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतील. अगदी भन्नाट योगाने इथे वेगाने टाकलेला चेंडू. काही समजलं नाहीये फलंदाजाला आणि इथे मात्र सरळ एष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. आनंद व्यक्त करत असताना आपण पाहतोय ओखवडी संघ. परंतु हाच आनंद कायम ठेवायचा असेल तर ज्या पद्धतीचा पहिला चेंडू टाकला त्याच पद्धतीची गोलंदाजी कायमस्वरूपी उर्वरित षटकांमध्ये देखील टाकावी लागेल. आणि षटक टाकत असताना गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाने चांगली साथ द्यावी लागेल. फलंदाज मात्र नवीन दाखल होतोय संकेत या ठिकाणी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी चोराम आपण पाहतोय करंडी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच श्री दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेढा यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडला कटवलाय. तिथे मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंच सांगतायत की एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेने श्री गणेशा केलाय चोरांबे संघाने आणि एका धावेने खातं ओपन केलंय. बॅटर पाहतोय मयूर याच्या बॅटीमधून. आता मात्र फटका चांगला आहे. थोडासा चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सुजित चांगली कामगिरी केला आपल्या संघासाठी. ज्या वेळेला अडचणीत निजरे संघ होता अडचणीतून बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झाला. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेलची संधी. इथे मात्र पहा अडथळा आलाय आणि क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी बनवली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्षेत्ररक्षकांना मी म्हटलं होतं गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्यावेळेला क्षेत्ररक्षकांची जबाबदारी असते, क्षेत्ररक्षण चांगलं करायचं असतं. कुठेतरी चुकी करताना ओखवडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू आहे. पंच अगदी सांगतायत की जा रे तिकडे. नो चेंडू, नो +1. इथे 2 धावा अंकित केल्या जातील. संकेत गोलंदाजी टाकत असताना इथे मात्र नो चेंडू हाताळलाय आणि आता मात्र 2 धावा धावफलकावरती आपण कुणाला? पाहतोय. चौरांबे संघाकडून ओपनर जोडी आपण पाहिला तर अनिल बाबा चिरो या धावसंख्येवरती माघारी परतले. त्यानंतर मयूर आलाय स्ट्राईक वरती. मयूर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोनित. यॉर्कर चेंडू, नो चेंडू. ताफरीडची संधी होती. इथे मात्र डिक्लर झोन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 1 2 3 4 5 6 झाले. हे आलं का? पोरांना फोन कर सगळं. कोण आज आहे? कुठला दुसरे कर की यार, आपल्याकडे कमी येते प्लेयर. किती रन झाले तुमचे? 1 2 3 4 5 6 झाले. नाही आता मात्र ग्राउंड शॉट खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थ्रो देखील चांगला आहे. कंप्लीट झाला होता तोपर्यंत चांगली रनिंग या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ जुमले. षटक क्रमांक आपण जर पाहिला तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या 7 या आकड्यावरती. बघा, पहिली विकेट, नंतर 3 बॉलला 1-1, नंतर नो बॉलचे 1 आणि प्लस पार्टी 1. 6 आणि 7. एक षटक संपले. 7 धावा झाल्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. 7 मयूर आणि रोनित. कोणता बॉलर? अमोल या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. फटका चांगला आहे. अगदी समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अक्षय आपल्याला अमित पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र इथे 2 धावा आपण पाहतोय. फटका चांगला होता. ताकद थोडीशी मी म्हणेन कुठेतरी कमी पडली. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग हॉपच्या मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. फटका अगदी सजवला होता परंतु तिथे मात्र 2 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. विकेटची संधी. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. पकडला जातोय कॅच आणि इथे फलंदाजा संपला जातोय खेळ. फलंदाज मयूर देखील डगआउटच्या दिशेने परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतील. एका पाठोपाठ एक मोहर टिपण्यामध्ये यशस्वी आता मात्र या ठिकाणी पाहतोय. ओकवडी संघ या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पहिली आपण जर पाहिलं तर संघाने महत्त्वपूर्ण विकेट घेतली पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र त्यांना चांगली साथ देत असताना गोलंदाज पाहतोय. अमोल देखील चांगली कामगिरी करतोय आणि त्यांना पूर्णपणे क्षेत्ररक्षकाची साथ देखील लाभली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार संगपाळ दाखल झालाय. आज ओमकारला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये ज्या परिस्थितीमध्ये संघ आहे, अडचणीमध्ये आहे. अडचणीतून मार्ग तुम्हाला शोधावे लागतील. कठीण काळामध्ये जी कामगिरी आहे ती सातत्यपूर्ण सर्वांच्याच लक्षामध्ये ठेवली जाते. मात्र इथे थोडंसं अडचणीत आहे. चौरांबे संघ प्रवास करत असताना अडचणी ह्या येतच असतात. इथे मात्र फटका चांगला होता. डिक्लर झोनमध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावसंख्या 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं 2 विकेटच्या मोबदल्यात. इथे मात्र पहा आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केले. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र
तिथे विकेट किपर सूर्यकांत यांनी फील्ड केलाय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज अगदी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चोरंबे संघाकडून. शांत सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय चोरंबे संघाकडून. आता मात्र डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी गोलंदाजी नियंत्रित मी म्हणेन त्या ठिकाणी टाकत असताना अमोल चांगली कामगिरी करतोय. ओकवडी संघाकडून फलंदाजांना अगदी थांबून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. स्टेट ड्राईव्ह फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. तो मात्र फलंदाज एक धाव पूर्णपणे या ठिकाणी होत असताना धाव फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद या ठिकाणी आपण धावसंख्या पाहू शकाल. धावसंख्या झाली आहे ती मात्र 12 धावा. 12 चेंडू आणि 12 धावा 2 गडी बाद. 6च्या सरासरीने चोरांबे संघ खेळतोय. इथे मात्र थोडीशी गती वाढवावी लागेल. धावांमध्ये वेग वाढवावा लागेल. फर्स्ट गेअर मधून गाडी टॉप गेअर मध्ये टाकावी लागेल. ती मात्र या ठिकाणी चोरांबे संघाला मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर फलंदाजाला गोलंदाजांवरती अटॅक करावा लागेल. जे मैदानाच्या आतमध्ये गाडी लावतात आपल्यालाच विनंती असेल काका आपण गाडी थोडीशी बाहेर पार्क करा. ज्या कोणाच्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपल्या देखील गाड्या मैदानाच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. आज 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी या क्रीडांगणावरती संपन्न होणार आहे. सर्वांनी आपण सहकार्य करा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण संकेतला पुन्हा पाहतोय ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली होती. आता मात्र चांगला चेंडू आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. एक धाव पूर्ण केली जाते धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं. तिथे एक धाव. पुन्हा एकदा धावफलकावरती आपण जाऊयात. धावफलक हळूहळू पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे ती मात्र 14 या अंकावरती. मोठी धावसंख्या इथून पुढे करावी लागेल. मोठे मोठे स्ट्रोक मोठे मोठे फटके रंगत निर्माण करावी लागणार आहे ती मात्र चोरंबे संघाला. यॉर्कर लेनचा चेंडू इथे क्षेत्ररक्षण चालय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालाय तिथे. त्या ठिकाणी थ्रो देखील चांगला होता परंतु अगदी वेगाने टाकलेला थ्रो त्या ठिकाणी गोलंदाजाला देखील कंप्लीट करता आला नाहीये. तोपर्यंत याच संधीचा फायदा याच संधीचा मोका घेतला तो क्षेत्ररक्षकाने. धावा मात्र त्या ठिकाणी एक चोरटी धाव म्हणावी लागेल. एका धावेसाठी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चोरांबे संघ. आपण इथे मात्र बोल्ड झालाय फलंदाज. बॅक टू पवेलियन. या ठिकाणी काय क्लास दाखवलाय गोलंदाजीतून संकेत त्याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. डीजे गाणे तुला अटॅच कर माझं गाणी लावून धर की माझा मोबाईल ठेवतो. डीजे गाणी कोणाचे येते हे गाणी लावून ठेव की गाणी लावून. संकेत या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय अमोल या ठिकाणी दाखल झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. सातत्यपूर्ण गोलंदाजीच्या माध्यमातून आपण संकेतला पाहतोय.
इथे फलंदाज कुठेतरी अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा काढण्यामध्ये अद्याप यशस्वी झालेत, परंतु एकही मोठा फटका अद्याप षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पूर्णपणे गोलंदाजाचा वर्चस्व या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा भन्नाट यॉर्कर चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावरती. एक महत्वपूर्ण विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळाली. 2 षटकांचा या ठिकाणी जर पाहिला तर स्पेल संकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि 11 धावांमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक विकेट्स प्राप्त केली आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षय शेलार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. अक्षय शेलार थोडासा स्लोअर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. फलंदाज बेट होऊन चाललाय, परंतु पंच सांगतात की हा चेंडू देखील खराब चेंडू, अवांतर धाव, वाईट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकरला उडावून दिलंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी नाहीये. इथे मात्र विकेटचं पतन नक्कीच एका पाठोपाठ पडझड आपल्याला पाहायला मिळते. चोरांबे संघाची खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. जे गोलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी विकेट मिळवून देतात आणि प्रेशर आणण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. चोरांबे संघावरती गोलंदाज असू द्या, क्षेत्ररक्षक असू द्या, सातत्यपूर्ण ओखवडी संघाकडून दबाव टाकला जातोय चोरांबे संघावरती. नवीन बॅटर आपण पाहतोय. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चोरांबे संघाला कुठेतरी अडचणीत आहे. अडचणीतून मार्ग शोधावे लागतील. ज्या वेळेला कठीण काळामध्ये जो चांगली फलंदाजी करतो त्यालाच नक्की इथे मात्र लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकांचे लेखक आपण स्वतः असतो. अनुभव आहे अक्षयकडे. कित्येक वर्षाचं क्रिकेट त्यांच्या गाठीशी आहे. आज सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओकोडी संघाकडून कित्येक काळ त्यांनी देखील गाजवलाय. आज गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अक्षय शेलार यांना. कोण बोलते बोल. फटका अगदी उंच हवेमध्ये, लांबी जास्त आहे. ते मात्र गोलंदाजाला विकेटची हमी मिळते. फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. ओमकार मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. ज्याने सुरेख साथ दिली होती इथे मात्र ओमकारला देखील पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय अक्षय. नवीन बॅटर आपण पाहतोय तुषार. आज खऱ्या अर्थानं थोडासा चोरांबे संघ आपण पाहतोय. कठीण संघर्ष करतोय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे
22 धावा झाल्यात. सॉरी, चुकी असावी, माफी क्षमा असावी. इथे मात्र 23 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, धावसंख्या झाली आहे 23. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज या ठिकाणी आपण सौरभच्या हातामध्ये चेंडू, यॉर्कर चेंडू, भन्नाट यॉर्कर या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, स्वागत केले अगदी टाळ्यांच्या गजरात क्षेत्ररक्षकाने गोलंदाज. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, फलंदाजाला बेट केलं गेलं आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता सौरभ याच्या माध्यमातून ओकोडी संघाकडून. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला अटॅक केलाय. 1 बाउंड चेंडू चाललाय. टन टना टन, टन टना टन येतो या ठिकाणी. चौकार चौकार चौकार. 4 4 4 4. आमदार शिवेंद्र राजे क्रिकेट असोसिएशन. जावळी तालुक्यात आमदार. धन्यवाद ढिसे या ठिकाणी अगदी साताऱ्याचे कार्यसम्राट और आमदार सन्माननीय आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे आज यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहिलं तर सौरभ देखील चांगली कामगिरी पडतोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक मात्र केलंय. लगातारचे डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय. फटका चांगला आहे. कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून तिथे क्षेत्ररक्षक होते, चुकी झाली आहे, परंतु थ्रो देखील चांगला आहे. तोपर्यंत विकेटचं पतन पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभ निघालाय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र फलंदाज एसटी झालाय पाठीमागे. युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर शेलारी आयोजन केला. मान्यवर सारे जमलेत आज क्रिकेटचे सामने पाहायला. मान्यवर सारे जमलेत आज क्रिकेटचे सामने पाहायला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. धन्यवाद डीसे. अगदी स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे. ऑफच्या दिशेला खेळ आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग पाहायला मिळते. थ्रो मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर चांगला होता, परंतु तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्यामध्ये अपयशी ठरलेत फलंदाज आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी पाहायला गेलं तर 5 षटका या ठिकाणी कंप्लीट झालेत. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक
धन्यवाद ढिसे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत घरात घर. सॉरी, यानंतरची नेक्स्ट मॅच जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये आपण पाहू शकाल. निसरे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. ओकोडी संघ आणि चोरांबे संघ यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि निजरे संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. पाच षटकांमध्ये 31 धावा झाल्यात. 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र चोरांबे संघाने जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. ओकोडी संघाची ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या चोरांबे संघ, वेळ लावून. चषक 2024 वर्ष पहिले भरविले. 40+ मैदान बोलतोडे मैदान गाजलेले. करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला. करंडी गावाची एकी महान मिळतंय आम्हाला बघायला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. बाबा कदम पुरस्कृत चषक भरविला. याला चोरांबे संघाकडून पहिलं षटक. पहिलाच चेंडू विकेटचा पतन अमितला परतावलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. जावळी तालुक्यात आमदारांना मिळतोय मान सन्मान. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेटचा रंगला. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळते. पहा, अगदी गोलंदाज पॉवरफुल गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. चोरांबे संघाकडून या ठिकाणी बाबू, आकाश या ठिकाणी स्ट्रेट पटका आहे. विकेटची संधी नमावली जाते. थ्रो चांगला झाला असता कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय अमोल कुठेतरी आला चांगला फटका खेळला होता, परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर एका धावेने खातं खोललं गेले. आता मात्र मॅच मध्ये एक रोमांच बनण्याचं नक्कीच गोलंदाज काम करताना पाहायला मिळतोय. आकाश फुलटा चेंडू आहे, स्वतःला अति शांत पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय लोअर फुल टॉच त्याच्यावरती अगदी शांत पद्धतीने खेळून काढला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. दोन या आकड्यावरती एक गडी बाद पहिल्या 0 या धावसंख्येवरती अमित यांना पाठवण्यामध्ये यशस्वी. आकाश गॅप सिलेक्शन, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय श्रीदत्त चषक 2024 मध्ये चौकार. 4-4-4-4.
इथे मात्र झेलची संधी, परंतु तिथे जर पाहिलं तर छोटा क्षेत्ररक्षक होता. खूप सारे चांगला प्रयत्न होते. अथर्व यांचे जोरदार टाळ्या होत्या या क्षेत्ररक्षकासाठी, कारण की नवोदित खेळाडू आहे, उगवता सितारा आपण पाहतोय चोरांबे संघाकडून. प्रयत्न सुंदर होता, परंतु यश मात्र मिळालं नाहीये. हरकत नाहीये, सलाम आपल्या कार्याला. अथर्व यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना आकाश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र पहा अगदी शॉर्ट चेंडू होता. काय घडतंय, दोन्ही फलंदाजांमध्ये धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेसाठी मित्रांनो खूप सारी मेहनत घ्यावी लागते तुम्हाला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप सारं महत्त्व दिलं जातं. एक षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती मात्र 6-7 या आकड्यावरती. पहा पहिली अगदी ओव्हर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून पुढे अशीच गोलंदाजी एक कडवं आव्हान द्यावं लागेल चोरांबे संघाला ओखवडी संघासमोर, कारण की ओखवडी संघ देखील एक तुल्यबळ संघ म्हणून मानला जातो. आज अक्षय शेलार, सूर्यकांत शेलार यांची आपल्यातून फलंदाजी आपण कित्येक वेळा पाहिली असेल. त्यांना साथ देत असताना अमोल, अमित हे देखील आहेत. मात्र अमित माघारी परतलाय. रोहित मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू ब्लास्ट केलाय, धमाका. इथे मात्र चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. षटकार 6 धावेंसाठी हवाई मेल पाठवलाय. गोलंदाज स्वागत केलंय या ठिकाणी रोहित याचं 6 धावेंसाठी. श्रीदत्त चषक 2024 वर्ष पहिले भरविले. धावसंख्या झाली आहे 14. 8 होत्या 14. धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 14. हा देखील फटका आहे. स्टँडर्ड डिलिव्हरी, लगातारचा दुसरा प्रहार, बॅक टू बॅक. एक वार चेंडू सीमारेषे पार. 6 धावेंसाठी षटकार. लगातारचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि तिसरा देखील इथे पाहायला मिळेल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय सांगतायत की पंच या ठिकाणी पाहायला मिळतील चौकार 4 धावा आणि या 4 धावेबरोबर संघाचं धावफलक 24 या अंकावरती. अगदी मॅच मित्रांनो 2 षटक, दुसरं षटक चालू असताना अगदी विजयाकडे वाटचाल करतोय ओखवडी संघ. 2 षटकारांनी या सामन्याचं चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळते. चोरांबे संघ थोडासा अडचणीत प्रयत्न करत होता फलंदाजी करताना. अक्षरशः गोलंदाजांकडून चांगली कामगिरी आणि त्यानंतर मात्र फलंदाजी अगदी अप्रतिम पाहायला मिळते अक्षय शेलार यांच्या माध्यमातून. ज्यांच्याकडे अनुभव आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. हा देखील फटका चांगला आहे. पॉवर दाखवली आहे, नजाकत दाखवली आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार, सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 30 या अंकावरती. अंकुश बाबा कदम पुरस्कृत चषक भरविला. युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर शेलारनी आयोजन केला. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय लगातारचे 2 षटकार, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक षटकार. म्हणजे या षटकामध्ये खूप साऱ्या धावा आल्या तरी या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 30 या अंकावरती. हा देखील फटका, विजयी षटकार पाहायला मिळेल का? इथे मात्र ठोकलाय षटकार 6 धावांसाठी.
मॅच विन झाले ओकवडी संघ. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी करत असताना अक्षय मात्र चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देताना पाहायला मिळतोय. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त नेक्स्ट चषक मॅच आज लागलाय निझरे विरुद्ध ओकवडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये या. इथे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक निझरे आणि ओकवडी. या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच कोण असेल एनी केसेस सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण अक्षय ज्याने 30 धावा कुठल्या गेल्या. वैयक्तिक संघाची धाव संख्या जर पाहायला गेलं तर 1 विकेट्स आणि 30 धावा. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये या. ज्या ठिकाणी नाणेफेकीचा आपण कौल करतोय. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील निझरे विरुद्ध ओखवडी.